नमस्कार. मैदानावर जिंकणं हेच तर महत्वाचं असतं, बरोबर? पण काय होतं जेव्हा हरण्यामध्येच खरा विजय दडलेला असतो? आज आपण बोलणार आहोत 24 जानेवारी रोजी झालेल्या एका अशाच अनोख्या क्रीडा महोत्सवाविषयी, जिथे निकालापेक्षा नाती खूप जास्त महत्वाची ठरली. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं सार ना ह्या एका वाक्यात आहे की कधी-कधी सामना जिंकणं महत्वाचं नसतं, तर मैदानावर तयार होणारे नातेसंबंध जास्त मौल्यवान असतात. आणि हे वाक्यच आपल्याला सांगतं की ह्या दिवसाचा उद्देश फक्त ट्रॉफी जिंकणं नव्हता, तर त्यापेक्षा खूप मोठा, खूप वेगळा होता. चला तर मग पाहूयात तो उद्देश नेमका होता तरी काय. तर ह्या कार्यक्रमाचं खरं ध्येय होतं विजयाच्याही पलीकडचं. म्हणजे बघा, वरवर पाहता हे पालक विरुद्ध शिक्षक असे सामने होते. पण मैदानात ना खरी लढाई अहंकाराची नव्हतीच, ती होती नाती जोडण्याची. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे तर फक्त एक निमित्त होतं. खरा उद्देश होता पालक आणि शिक्षकांना एकाच टीममध्ये आणणं, मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या टीममध्ये. आणि ह्या दिवसाचं मुख्य आकर्षण होतं तो रोमांचक क्रिकेट सामना. आणि इथेच या कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळाला. शिक्षकांच्या टीमने एक आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. फक्त 8 ओव्हर्समध्ये म्हणजे 48 चेंडूंमध्ये तब्बल 70 धावा. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर हे खूपच अवघड टार्गेट होतं. आणि या टार्गेटचा पाठलाग करताना पालकांच्या टीमची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. एकानंतर एक विकेट्स पडत होत्या. बॅट्समन येत होते आणि तंबूत परत जात होते. मैदानावर एकदम शांतता पसरली होती आणि विजयाची आशा जवळजवळ संपत आली होती. त्या क्षणी ना सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, खरंच हे टार्गेट पूर्ण करणं शक्य आहे का? कारण परिस्थिती बघता सामना जिंकणं जवळजवळ अशक्य वाटत होतं. असं वाटत होतं की शिक्षकांची टीम हा सामना अगदी सहज जिंकेल. पण म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात आणि आयुष्यात शेवटचा बॉल टाकेपर्यंत काहीही होऊ शकतं. आणि इथेही नेमकं तेच घडणार होतं. आणि मग सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. काही अनुभवी पालक खेळाडूंनी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी घाई न करता एक एक धाव घेत स्कोर बोर्ड हलता ठेवला. सामना इतका रंगतदार झाला की तो शेवटच्या ओव्हरपर्यंत, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचला. आणि त्या प्रचंड प्रेशरमध्ये त्यांनी ते करून दाखवलं. टार्गेट पूर्ण केलंच. खरंच एक अविश्वसनीय विजय होता तो. पण मैदानावरचा हा विजय कथेचा शेवट नव्हता. उलट एका खूप मोठ्या विजयाची ती सुरुवात होती. कारण हा विजय फक्त पालकांच्या टीमचा नव्हता, तर तिथे असलेल्या प्रत्येकाचा होता. आणि इथेच ह्या दिवसाचं खरंच सौंदर्य समोर आलं. ज्या शिक्षकांच्या टीमचा पराभव झाला होता ना, तेच सर्वात जास्त आनंद साजरा करत होते. त्यांनी पालकांचा विजयाचा अगदी मनापासून जल्लोष केला. आणि त्याच एका क्षणात या कार्यक्रमाचा खरा उद्देश सफल झाला. पण शिक्षकांनी असं का केलं असेल? सोप्पं आहे. कारण त्यांच्यासाठी सामना जिंकण्यापेक्षा नाती जिंकणं जास्त महत्वाचं होतं. त्यांचा मूळ उद्देशच होता की पालक-शिक्षक संबंधांमधला जो बंध आहे तो अजून मजबूत करायचा. आणि त्या दिवशी तो उद्देश 100% साध्य झाला. आणि ही एकजूट फक्त त्या क्रिकेट मॅचपुरती नव्हती. सामन्यानंतरच्या गप्पांमध्ये, सगळ्यांनी मिळून केलेल्या नाश्त्यामध्ये आणि त्यानंतर रंगलेल्या व्हॉलीबॉलच्या चुरशीच्या सामन्यामध्येही तीच मैत्रीची भावना टिकून होती. जणू काही संपूर्ण शाळाच एक टीम बनून खेळत होती. या सगळ्या घटनांमधून एकच अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो, जो या संपूर्ण दिवसाचं सार आहे. शाळा म्हणजे फक्त एक इमारत नसते. हा दिवस हेच शिकून गेला की जेव्हा पालक आणि शिक्षक एकत्र येतात ना, तेव्हा शाळा फक्त एक इमारत राहत नाही, ती एक कुटुंब बनते. आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कुटुंबापेक्षा चांगलं वातावरण दुसरं कोणतं असू शकतं? तर मग या दिवसाचा अंतिम निष्कर्ष काय? तो या साध्या पण खूप शक्तिशाली समीकरणात आहे, पालक गुणिले शिक्षक बरोबर मुलांचं उज्ज्वल भविष्य. हा कार्यक्रम फक्त एका दिवसाचा खेळ नव्हता, तर मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल होतं. कारण शेवटी जेव्हा शाळा एक कुटुंब बनते, तेव्हा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होतोच.